आपल्या परंपरा जर आपण जपल्या नाही ना, तर त्या आपल्या मुलांना कोण सांगणार आणि त्यांना त्या गोष्टीचा अनुभव कसा येणार? त्यासाठी आपल्यालाच आपल्या परंपरा जपाव्या लागतील. आपल्या मुलांसमोर सगळं करावं लागेल. तेव्हा त्यांना कळेल की होळी ही अशी असते, होळीचं महत्त्व काय असतं किंवा होळी दारापुढे का पेटवतात. हे सगळं आपण केल्याशिवाय त्यांना नाही समजणार आणि नंतर राहणार ते फक्त पुस्तकात वाचायला. आता ही गौरीच बघा ना, म्हणजे या गौऱ्या पहिले घरोघरी राहायच्या आणि आता एका गौरीसाठी आम्ही सगळी कॉलनीने ते पालथं घातलं. नंतर नीरजनी लाकडं लावली. छान मी घरात गेले. घरात गेल्यानंतर माझं आवरलं, देवाचं ताट तयार केलं, देवाला नैवेद्य भरायचं होतं. पण मी जिथं जिथं असणार तिथं तिथं हे पिल्लू तर फिरणार, एवढं तर मात्र खरंच असतं. नंतर बाहेर गेलो आम्ही दोघंजणं. रक्षितला आहे ना फक्त लांबूनच सगळ्या गोष्टींची गंमत बघायची असते, जवळ तर काही त्याला यायचं नसतं. नंतर होळीजवळ गेल्यानंतर फक्त एकच वाक्य बोलले, राग दुःख हे सगळं जळू दे, आनंद आणि सकारात्मकता फुलू दे. आणि हो, खरी मज्जा तर तेव्हा आली जेव्हा हे सगळे कॉलनीतले छोटे छोटे मुलं आहे ना, ताटं वाट्या चमचेन ते घेऊन जोर जोरात वाजवत होते आणि बोलत होते, होळी रे होळी पुरणाची पोळी. त्यानंतर कॉलनीतले सगळेच जण येऊन नैवेद्य ठेवला, नमस्कार केला, मस्त फेऱ्या मारल्या. पण खरं सांगू का, कॉलनी आज इतकी भरलेली वाटत होती ना, त्याचा काही आनंदच नाही. सगळ्यात जास्त एन्जॉय केला असेल ना तर तो म्हणजे पोरांनी. आणि त्यांचे जे प्रश्न होते ना, त्याची उत्तरं पण द्यायला आम्हाला खूप छान वाटलं. खरंच होळी ही खूप मस्त गेली आमच्यासाठी. चला भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये.